समीर दाऊद वानखेड़े का फर्जीवाड़ा धीरे धीरे सामने आ रहा है। एक आईपीएस अधिकारी जो समीर वानखेड़े के पड़ोसी थे, जिनको लेके कुछ उनकी अनबन हो गई और उनके लड़के को 27A में फंसाने का काम किया गया। जो लड़के की बेल एप्लीकेशन फाइल की गई है, उसमें कहा गया है कि कोई भी एनसीबी का अधिकारी घर में नहीं आया, घर से बच्चे को बुलाकर ले गए और फर्जी मामला बनाकर 27A में गिरफ्तार कर लिया गया। जिस लड़के को फंसाया गया उसके पिताजी भी आईपीएस अधिकारी हैं। पड़ोसी से अनबन हो तो जेल में डालने का खेल जो इनका है, जो फर्जीवाड़ा है, ये खुलने लगा। और एक अधिक जानकारी दे रहा हूं कि जिस लड़की को इन्होंने डिवोर्स दिया था, वानखेड़े को डर लग रहा था कि लड़की हमारे खिलाफ कभी भी खड़ी होगी। उनके चचाजाद भाई को एक पेडलर के जरिए उसके यहाँ पे ड्रग रखवा दिया और राज्य सरकार की एजेंसी जो है एएनसी, उससे उसे गिरफ्तार करवाने का काम किया है। लड़की के घर वालों को डराने की कोशिश की गई कि हमारे खिलाफ बयान दोगे तो पूरे खानदान को ड्रग पेडलर बना के जेल में डाल देंगे। लेकिन धीरे धीरे सारा फर्जीवाड़ा इनका सामने आ रहा है। निश्चित रूप से इनके पिताजी ने हमारे खिलाफ मानहानि का दावा 1.25 करोड़ रुपए का डाला है। उसमें इन्होंने मांग की है कि नवाब मलिक को ट्वीट करने से, मीडिया में बात करने से रोका जाए। इंटरिम रिलीफ मांगी है। मेन जो पिटीशन है उस पर सुनवाई बाद में होगी। हाई कोर्ट ने उस पर सुनवाई की थी और कुछ हाई कोर्ट के ऑब्जर्वेशन थे कि एक विधायक और पार्टी का जिम्मेदार प्रवक्ता होने के नाते और गहराई से चीज़ों को देखना चाहिए था। इस ऑब्जर्वेशन के बाद हमने और चीज़ों को गहराई से देखी। महानगर पालिका के सारे रिकॉर्ड हमने निकाले। जो इंटरपोलेशन का शब्द आ रहा था उसके भी सारे सबूत हमने जुटाए और हमने इनके स्कूल के दाखले से लेकर लिविंग सर्टिफिकेट तक सारे कागजात हमने उपलब्ध कराए। हाई कोर्ट के माननीय जज साहब के सामने कागज को रखा गया। हाई कोर्ट के ऑर्डर से ये कहा गया कि जो पिटिशनर है उसे भी आप सर्व कर दो। सारे कागजात हमने उन्हें सर्व किए हैं और आज दोपहर 2:15 बजे 2:15 में जज साहब अपने चेम्बर में दोनों पक्षों को इस जो कागजात हमने अतिरिक्त दिए हैं उस पर सुनेंगे और उसके बाद जो इंटरिम रिलीफ जो मांग रहे हैं कि इनके बोलने पे रोक लगाई जाए, ट्वीट करने पे रोक लगाई जाए, उसमें जज साहब अपना फैसला सुनाएंगे। जो मेन पिटीशन है 1,25,00,000 रुपए का, उस पर सुनवाई बाद में होगी। लेकिन सारे तथ्य हमें जो उपलब्ध हुए थे हमने कोर्ट के सामने रखा है। समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा हळूहळू समोर येऊ लागलेला आहे। ज्या पद्धतीने शेजारी असणारे एका आयपीएस अधिकारीशी यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला कुठेतरी खोटे 27A मध्ये त्यांनी फसवण्याचं काम केलं। त्यांनी NDPS कोर्टमध्ये बेल ॲप्लिकेशनमध्ये ही मागणी केलेली आहे की त्या इमारतीतला CCTV हे तपासून बघा। त्यांच्या घरी कुठलीही रेड झाली नाही। वानखेडे स्वतः व त्यांचे अधिकारी कंपाऊंडमध्ये फिरत होते। मुलाला घरातून बोलून घेतलं आणि बोगस केस करून ड्रग मिळाला त्यांना फ्रेम करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त आणखीन एक गंभीर विषय आहे की ज्या मुलीला यांनी पहिल्या लग्न करून डिवोर्स दिला होता, वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी कुठेतरी समोर येऊन लोकांसमोर सगळं यांचा भंडाफोड करेल
या भीतीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्यांचा जो कझिन ब्रदर आहे, कझिन भाऊ आहे, त्याच्यावर एक पेडलरच्या माध्यमातून त्यांच्याकडे हे ड्रग ठेवण्यात आला. मग जे राज्य सरकारची एजन्सी ANC त्यांच्या माध्यमातून अटक करण्याचा त्यांनी कट कारस्थान रचला. आजही तो पोरगा त्या मुलीचा जो यांची पहिली पत्नी आहे त्याचा कझिन ब्रदर अजून तो तुरुंगात आहे आणि त्याला अडकवल्यानंतर त्या कुटुंबियांना धमकी देत होते वानखेडे, जर माझ्यासाठी तुम्ही समोर आले संपूर्ण कुटुंबाला मी ड्रगच्या केसमध्ये तुरुंगात टाकणार, सुटू देणार नाही, या प्रकारे आतंक यांनी निर्माण केला होता. हळूहळू यांच्या फर्जीवाडा हे जे मुंबईत करत होते ते समोर येऊ लागलेलं आहे. दुसरा विषय असा आहे की यांच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये 1,25,00,000 रुपयाची मानहानीचा दावा माझ्या विरोधात दाखल केला होता. त्याच्यात सुनवाई झाली. सुनवाई दरम्यान जज साहेबांनी ऑब्झर्वेशन केला होता की एक आमदार असताना, एक पक्षाच्या प्रवक्ता असताना सखोल आणखीन याच्यात कुठेतरी बघितलं पाहिजे होता. हे ऑब्झर्वेशन आल्यानंतर आम्ही सगळं महानगरपालिकेचे जे दस्तावेज आहे ते तपास केला. पत्रद्वारा ते सगळे माहिती काढली, सर्टिफाईड कॉपी घेतली. त्याचबरोबर शाळेचा यांचा दाखला, ॲडमिशन फॉर्म, लिव्हिंग सर्टिफिकेट, सगळे जे काही दस्तावेज आहेत ते आम्ही उपलब्ध करून घेतलेले आहे. आणि ते परवा जज साहेबांच्या समोर आम्ही ठेवल्यानंतर पुन्हा उद्या कालच सकाळी आम्ही ते जज साहेबांकडे ॲफिडेव्हिटद्वारे सादर केला होता. जज साहेबांनी सांगितलं की आपण हे जे पेटिशनर आहे त्यांना सर्व करा आणि आज दुपारी 2:15 हे चेंबरमध्ये सुनावणीची तारीख देण्यात आली. निश्चित रूपाने जे पुरावे आमच्याकडे आहे आम्ही कोर्टासमोर सादर करतो. जे इंटरिम रिलीफ त्यांनी मागितलेलं आहे की नवाब मलिकच्या बोलण्यावर कुठेतरी बंधनं घाला, ट्विट करण्यावर बंधनं घाला, त्याच्यावर सुनवाई आज पुन्हा होणार आहे. मग त्याच्यावर आदेश येईल. जे मेन पिटिशन आहे त्याच्यावर नंतर सुनावणी होणार आहे. जे सगळे आमच्याकडे दस्तावेज होते ते आम्ही मान्य न्यायालयासमोर सादर केलेले आहे. सर, कल जो है समीर वानखेड़े की बहन ने और उनकी जो पत्नी है ये जयश्री पाटिल, परमवीर की ही कंप्लेंट पे जयश्री पाटिल ने इसको पुलिस स्टेशन में कंप्लेंट की थी. जो सारी गैंग है, जो जयश्री पाटिल हो और उनके और कोई साथी हो, देवेंद्र फडणवीस हो, ये बहुत सारे मामले में ये गैंग अलग अलग मामलों में सामने है. एक सोची समझी साजिश के तहत अनिल देशमुख जी को परेशान किया गया है, उन्हें फंसाया गया है, सरकारी एजेंसी का दुरुपयोग हुआ है, राजनीतिक उद्देश्य से राजनीतिक दलों के द्वारा ये सारा खेल किया गया है. लेकिन इसका हिसाब किताब किया जाएगा. सर, ये आपने जो गैंग बताई है कौन-कौन ठीक किरदार है, सारे गैंग के किरदार अन्य केसों में देखेंगे तो चेहरे सामने आ जाएंगे. सर, परमवीर को कोर्ट जिस तरह से भगौड़ा है, ढूंढेंगे हम. महाराष्ट्र में होगा तो तुरंत पकड़ेंगे. लेकिन हम अमित शाह जी से, केंद्रीय गृह मंत्रालय से मांग करते हैं कि तत्काल भगौड़ा कमिश्नर है जिसे कोर्ट ने भगौड़ा घोषित किया, आप ढूंढें और हमारे सुपुर्द करें. सर, आपने एक अभी आरोप लगाया समीर वानखेड़े की जो पहली पत्नी थी उनके भाई को ड्रग्स प्लांट करके फंसाने की धमकी दी गई. जब भी आपने ये धमकी नहीं दिया गया, उन्हें फ्रेम किया गया है. आज नहीं कल वो सारा फर्जीवाड़ा भी सामने आएगा. एक अलग सवाल है, जिस तरह से सलमान खान को लेकर राज्य सरकार ने, हेल्थ डिपार्टमेंट ने फैसला लिया है मुस्लिम दिया ना, हाँ, पॉइंट एक मिनट होल्ड कीजिए, कैमरामैन से बात कीजिए. एक मिनट डिस्प्ले बंद करता हूँ सर.
नाही बघा, स्पष्टपणे आमचं मत आहे की अनिल देशमुख साहेबांना हे ज्या पद्धतीने वाजे आणि परमवीरनी या मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरू केला होता किंवा अँटॅलियासमोर बम प्लॅन करून जे काही घडून आणला, ती लोक सरकारला कुठेतरी अंधारात ठेवून हे सगळे करत होते. विधानसभेमध्ये जेव्हा प्रश्न आला तेव्हा पण कमिशनरनी गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना मिसगाईड केलं. जेव्हा सगळी माहिती समोर आल्यानंतर यांचा बदली करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांना वाटू लागलं की कुठेतरी इन्क्वायरी पुढे गेली तर आम्हाला अटक होणार आहे. मग काही भाजपचे मदतीने अनिल देशमुख साहेबांच्या विरोधात मेलद्वारे तक्रार करण्यात आली. हे झाल्यानंतर काही वकील CBIच्या माध्यमातून करा, असा FIR करा, अशी भूमिका तो लोकांनी घेतली. मग CBIनी त्याचा FIR दाखल करून घेतला दिल्लीमध्ये आणि FIR दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख साहेबांना अडचणीत आणण्याचा राजकीय डाव झालेला आहे. म्हणजे यंत्रणेचा दुरुपयोग करून जे अधिकारी भ्रष्ट आहे, ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी आरोप केल्यानंतर त्यांना अटक झालेली आहे. हे काल पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या, जे काही तुम्ही करताय त्याचे आम्ही उत्तर देऊ. देशमुख साहेबांना कुठेतरी गुंतवण्यात आलेलं आहे, फर्जीवाडा आहे तिकडे. आणि निश्चित रूपाने शेवटी न्यायालयात हा प्रकरण असताना आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की हे सगळं जे सत्य आहे ते समोर येईल. पण तक्रारदार हाच फरार आहे आणि त्याच्या तक्रारीवर हे त्रास अनिल देशमुख साहेबांना होत आहे, हे लोक बघताय. हा सगळा राजकीय डाव होता सरकारला बदनाम करण्यासाठी. अनिल देशमुख साहेबांना अडचणीत आणण्यात आला आणि आज नाही उद्या याच्यातली सत्यता जी आहे ते कोर्टाच्या समोर येईल. भाई, लेकिन जैसे परमवीर सिंह के जो एप्लीकेशन थी उसके